नमस्कार. इंटिग्रेशनच्या अजून एक टाईपसाठी अजून एक मेथड आहे. सपोज इंटिग्रेशन ऑफ लिनियर फंक्शन अँड क्वाड्रॅटिक फंक्शनचं कॉम्बिनेशन असेल. मीन्स न्यूमरेटरला लिनियर फंक्शन अँड डिनॉमिनेटर क्वाड्रॅटिक फंक्शन ऑर स्क्वेअर रूट ऑफ क्वाड्रॅटिक फंक्शन. तर काय मेथड आहे ती थोडी चेक करूया आपण. सो इफ लिनियर फंक्शन इन न्यूमरेटर सम px प्लस q अँड ऑल अपॉन quadratic function in denominator means ax square plus bx plus c plus म्हणजे इथे प्लस मायनस काही कोएफिशिएंट असेल प्लस मायनस और इंटिग्रेशन ऑफ dx px plus q अपॉन स्क्वेअर रूट ऑफ क्वाड्रॅटिक फंक्शन असेल मीन्स स्क्वेअर रूट ऑफ ax square सम bx plus c. तर अशा टाईपची जर इंटिग्रेशन झाली तर u अपॉन v रूल तर नाही आहे आपल्याकडे. सो ही कुठल्या टाईपमध्ये किंवा कशा फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करायची बघणार आहोत आपण. आता 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन और 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ क्वाड्रॅटिक फंक्शन असेल तर फॉर्म्युलेज आहेत आपल्याला. आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करून वगैरे ते सॉल्व्ह करतो. पण जेव्हा तुम्हाला px प्लस q लिनियर फंक्शन न्यूमरेटरमध्ये असेल तेव्हा व्हेरिएबल तिथे अपीअर होणार. व्हेरिएबल असेल तर u अपॉन v रूल नाही आहे आणि मग डायरेक्ट ते फॉर्म्युले तिथे अप्लाय नाही करणार. सो आपण न्यूमरेटर आहे तो एवढा फक्त थोडा सिम्प्लिफाय करून तो अशा फॉर्मॅटमध्ये आणणार ज्याने आपल्याला हे फॉर्म्युले अप्लाय करता येईल. सो न्यूमरेटर फक्त सिम्प्लिफाय करायचं. न्यूमरेटर लिनियर फंक्शन असेल तर अर्थात ह्या टाईपमध्ये और या टाईपमध्ये फंक्शन असेल तर त्या इंटिग्रेशनसाठी ही मेथड यूज करायची. सो px प्लस q हा न्यूमरेटर असेल तर तो अशा फॉर्ममध्ये लिहायचा सम a. आता a आत्ता अननोन आहे, a काहीतरी कॉन्स्टंट रिअल नंबर आहे तो अननोन आहे पण त्याच्या व्हॅल्यूज काढायचे आहेत नंतर. So in the form of a into derivative of denominator, derivative of this denominator quadratic function ax square plus bx plus c. आता ते ह्या टाइप मध्ये पण हा डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आणि ह्या टाइपच्या फंक्शन मध्ये सुद्धा हा जे क्वाड्रॅटिक फंक्शन आहे अंडर रूट क्वाड्रॅटिक फंक्शन आहे त्या क्वाड्रॅटिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं प्लस b अशा फॉर्मॅट मध्ये ते लिहायचं. म्हणजेच px प्लस q ची व्हॅल्यू चेंज न करता त्याला वेगळ्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं न्यूमरेटरमध्ये आणि मग ते न्यूमरेटरमध्ये ह्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं. अर्थात ए आणि बी आत्ता इथे अननोन आहेत ते आपण कॅल्क्युलेट करायचे. आता ते कसे कॅल्क्युलेट करणार तर हे जे क्वाड्रॅटिक फंक्शन आहे याचं डेरिव्हेटिव्ह इथे येणार. सो इथे येणार a इंटू सम लिनियर फंक्शन. लिनियर फंक्शन का बिकॉज हे क्वाड्रॅटिक फंक्शन आहे म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह लिनियर फंक्शन येणार कारण हा 2x असं होणार आहे ना आणि कोएफिशिएंट व्हॉटेवर कोएफिशिएंट. सो हे लिनियर फंक्शन प्लस b अशा फॉर्ममध्ये येईल. सो हे आत a ने मल्टिप्लाय करायचं देन एक्सच्या टर्म्स मिळतील आणि कॉन्स्टंट टर्म्स मिळतील. सो कंपेअरिंग एक्स टर्म्स म्हणजेच काय होणार आहे आपल्याकडे की px प्लस q इज इक्वल टू a इंटू सम लिनियर फंक्शन प्लस b. देन a मल्टिप्लाय केल्यावर एक्सच्या टर्म्स मिळतील आणि कॉन्स्टंट टर्म्स मिळतील. सो एक्सच्या टर्म्स एक्सला कम्पेअर करायच्या कॉन्स्टंट टर्म कॉन्स्टंटला कम्पेअर करायचं. हे कंपॅरिझन आपण करू शकतो आपण स्कूल लेवललाच बघितलेलं आहे. सो एक्सच्या टर्मला कॉन्स्टंट टर्मला कंपॅरिझन करून त्यातून ए अँड बीच्या व्हॅल्यूज तुम्ही फाइंड आउट करू शकता. एकदा ए अँड बीच्या व्हॅल्यूज मिळाल्या की आपण जे कन्सिडर केलंय सुरुवातीला न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू दिस प्लस बी त्या ठिकाणी जाऊन ए अँड बीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. देन यू विल गेट px प्लस q इन द फॉर्म ऑफ दिस a इंटू डेरिव्हेटिव्ह प्लस b या फॉर्ममध्ये तुम्हाला मिळेल. हा फॉर्म का आणायचा आहे बरं याच्यात व्हॅल्यू कुठेही आपण चेंज करणार नाही. फक्त रिप्रेझेंटेशनची जी काही मेथड आहे ते रिप्रेझेंटेशन फक्त इथे डिफरंटली दिसेल. व्हॅल्यू चेंज होणार नाहीये px प्लस q कारण व्हॅल्यू चेंज करून आपण इंटिग्रल चेंज करू नाही शकत. सो हा न्यूमरेटर आहे तो ह्या फॉर्ममध्ये लिहायचा. आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केली की लक्षात येईलच तुमच्या. आपण एक्झाम्पल याचं सॉल्व्ह करून बघू नंतर म्हणजे तुम्हाला कळेल की ए आणि बी कशा व्हॅल्यूज काढायच्या. सो एवढं लक्षात ठेवा की न्यूमरेटर ह्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. आयदर दिस फंक्शन ऑर दिस फंक्शन. स्क्वेअर रूट घ्यायचं नाही डेरिव्हेटिव्हसाठी. स्क्वेअर रूटच्या अंडर स्क्वेअर रूट जे फंक्शन आहे क्वाड्रॅटिक तेवढं क्वाड्रॅटिक फंक्शन फक्त घ्यायचं. ह्या फॉर्ममध्ये एकदा आलं की मग इझी होईल. इझी म्हणजे आपल्याला ज्या माहिती आहेत डेरिव्हेटिव्हच्या मेथड त्यामध्ये जाईल. बिकॉज हे px प्लस हे ह्या फॉर्ममध्ये आलं की ते लिनियर फंक्शन होणार आहे काहीतरी. ए आणि बीच्या व्हॅल्यूज काढू आपण आणि मग ते काय असणार आहे a इंटू सम डेरिव्हेटिव्ह ऑफ
या डिनॉमिनेटर आहे ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आहे. सो a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b अपॉन दिस डिनॉमिनेटर एकतर क्वाड्रॅटिक फंक्शन और स्क्वेअर रूट ऑफ क्वाड्रॅटिक फंक्शन. सो काय होणार आहे, इथे दोन सेपरेट टर्म्स आहेत आणि एकच डिनॉमिनेटर. सो आपण ह्या दोन्ही सेपरेटली करू शकतो. सो आपण इंटिग्रेशन त्याचं सेपरेट घेऊ शकतो. नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार की इंटिग्रेशन ऑफ a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ही जी टर्म आहे त्याला डिनॉमिनेटर देऊन प्लस इंटिग्रेशन ऑफ b अपॉन दिस डिनॉमिनेटर, स्क्वेअर रूट असेल और नुसतं क्वाड्रॅटिक फंक्शन असेल जे काही. आता हे सेपरेट इंटिग्रेशन्स आपण त्या मेथडने कॅल्क्युलेट करू शकतो. बिकॉज इथे कॅल्क्युलेट करायला सोपं आहे कारण हा a कॉन्स्टंट आहे त्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर जाईल, हा b पण इंटिग्रेशनच्या बाहेर. सो इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस येते म्हणजेच आपल्याला इथे सबस्टिट्यूशन और एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स या रूलने ह्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करता येईल. अँड हा b इथे गेल्यानंतर 1 अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन और 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ क्वाड्रॅटिक फंक्शन. इन आयदर वे आपल्याला त्यासाठी कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करून हे इंटिग्रेशन फाइंड आउट करता येईल. इथे नुसतं लिनियर फंक्शन असताना जर इथेच आपण सेपरेट केलं असतं तर एक इंटिग्रेशन x अपॉन दिस आलं असतं, पण x अपॉन क्वाड्रॅटिक फंक्शन असेल तर मग इंटिग्रेशन तिथे काढणं कठीण आहे. म्हणून आपण हे सगळं करणार आहोत. तेव्हा न्यूमरेटरला लिनियर फंक्शन अँड डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक और स्क्वेअर रूट ऑफ क्वाड्रॅटिक आलं तर a इंटू डेरिव्हेटिव्ह वगैरे त्या फॉर्मॅटमध्ये न्यूमरेटर ट्रान्सफर करायचा. एकदा तो त्या फॉर्मॅटमध्ये गेला की दोन सेपरेट इंटिग्रल्स घ्यायची आणि मग दोन्ही सेपरेट इंटिग्रल्सना कुठल्या ना कुठल्या तरी मेथडने सॉल्व करणं पॉसिबल आहे. काही ठिकाणी एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स येईल, काही ठिकाणी सबस्टिट्यूशन येईल, या ठिकाणी डायरेक्ट फॉर्म्युले अप्लाय करता येतील. तर अशा पद्धतीने आपण ते फायनली सॉल्व करू शकतो. तर I1 I2 सॉल्व केले की दोघांची ॲडिशन सबट्रॅक्शन केल्यावर ते आय इंटिग्रल तुम्हाला मिळेल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्झाम्पल सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल की कुठल्या फॉर्मॅटमध्ये आपण ते कसं आणायचं, ए आणि बीच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या आणि कसं सॉल्व करायचं.